नमस्कार, विद्यास लाईफमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण हिरव्या मिरचीचा अगदी चवदार असा ठेचा बनवणार आहोत। याच्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे 5-6 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, भाजलेल्या हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ। हे आपल्याला वाटायचं आहे खलबत्त्यामध्ये। जर खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा काढू शकता, पण खलबत्त्यामध्ये ठेच्याची टेस्ट ही थोडीशी वेगळी लागते आणि खायला सुद्धा हा चवदार लागतो। याला आपण थोडंसं जाडसरच कुटणार आहोत। चला खलबत्त्यामध्ये हे सर्व जिन्नस टाकून घेऊ आणि व्यवस्थित याला कुटून घेऊ। एकदम बारीक कुटायचं नाही, थोडा जाडा आपल्याला ठेचा बनवायचा आहे। हा ठेचा हिवाळ्यामध्ये भाकरीसोबत इतका छान लागतो ना की याने आपल्या तोंडाला चवच येते। भाजी नसताना फक्त भाकरी किंवा चपाती सोबत सुद्धा तुम्ही हा ठेचा खाऊ शकता। एकदम याला बारीक वाटू नका। परत एकदा सांगते, आपल्याला इथे ठेचा वाटून झालेला आहे। हा ठेचा आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि ज्या तव्यावर आपण मिरच्या भाजल्या होत्या त्या तव्यावर परत तेल टाकून आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। म्हणजे हा परतलेला ठेचा जास्त दिवस टिकतो आणि जेव्हा लागलं तेव्हा आपल्याला खाता येईल। जर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघायचे असतील तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन पण क्लिक करायला विसरू नका। परतलेला हा ठेचा आपल्या खाण्यासाठी तयार झालेला आहे।